जवान सीमेवर मरून राहिला, जवान सीमेवर मरून राहिला आणि शेतकरी हा शेतात मरून राहिला. शेतकऱ्यांच्या मालाला भाव येत नाही. आणि काही काही नेते सांगतात इलेक्शनाच्या वेळेस की तुमचा सातबारा आम्ही कोरा करू कोरा करू कोरा करू, पण इलेक्शन झाल्यानंतर खुर्ची पक्की झाल्यानंतर हे सांगतात की आम्ही बोललोच नाही, आमच्याजवळ कर्ज माफ करायला पैसेच उरले नाही. म्हणून शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे. यासाठी बच्चू भाऊ आपल्यासाठी लढत आहे. ह्या इथे लोक उपोषणाकरिता बसले आहे. कोणाला गरज नाही की इथे येऊन बसायची, पण कोणासाठी लढते बच्चू भाऊ? कोणासाठी? तर शेतकऱ्यासाठी लढत आहे. सगळ्यांना हात जोडून विनंती, शेतकऱ्यांची कदर करा, कारण शेतकऱ्यांनी जर काही पिकवलं नाही तर आपण कोणता पैसा खाणार नाही आहो, आपण कोणते माती दगड खाणार नाही. म्हणून हात जोडून विनंती, शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे. यासाठी बच्चू भाऊ 6 दिवस झाले आज उपोषणाला बसले आहेत. आम्ही नको न्या पंथीचे, पण सर्व पंथ ही आमुचे, ना राजकारण आमुचे, ना निंदू संस्थे कोणचे. ज्या प्रकृतीचे खेळ हे हा ही समन्वय खेळ ना, सर्व समन्वय व्हावया, कर सामुदायिक प्रार्थना, कर सामुदायिक प्रार्थना. ते तुकडोजी महाराज सांगतात की आम्ही कोणत्या जातीचे नाही, आणि हे उपोषण कोणत्या जातीचं आहे नाही, कोणत्या पंथाचं आहे नाही, कोणत्या धर्माचं आहे नाही. तर हे उपोषण पूर्ण या देशातल्या शेतकऱ्यांचं उपोषण आहे. म्हणून हात जोडून विनंती, सरकार मायबापांना माझी एकच विनंती आहे की जे तुम्ही सांगितलं होतं इलेक्शनाच्या वेळेस की शेतकऱ्यांचा आम्ही सातबारा कोरा करू, तो सातबारा आज तुम्ही कोरा करा.